मुख्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावावर डान्स बार असल्याचा आरोप अनिल परबांनी केला आणि यानंतर आता अनिल परब विरुद्ध कदम असा वाद सुरू झालाय। आईच्या नावावर डान्स बार आहे त्यामुळे योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अनिल परबांनी केली आहे। आता रामदास कदमांनी उत्तर दिलंय, हिम्मत असेल तर राजीनामा घेऊन दाखवा असा पलटवार त्यांनी केला। दरम्यान अर्धवट वकील असा उल्लेख करत रामदास कदम यांनी अनिल परब यांना डिवचलंय। अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला शरम वाटली पाहिजे महाराष्ट्राला। महाराष्ट्राची मान खाली घातली तुम्ही की आपल्या पत्नीच्या नावाने एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो, त्या बारमध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बारमध्ये अश्लीलता पसरवली जाते आणि तुम्ही गृहराज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे। तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला बट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा। 35 वर्षापासून चालू आहे। काय संबंध आहे योगेश कदमांचा तिथे? योगेश कदमांचं वय काय? तेवढा 3 वर्ष वय होतं। आपण काय बोलतोय? कुणाचा राजीनामा मागतोय? काय आपल्या हातात आहे? सगळे नियम बघ ना। दादागिरी कसली भाषा होतीस कोणाकडे? आमच्याकडे। आणि म्हणून असल्या दादागिरीला भीक घालीत नाही। नियम मला चांगले माहिती आहेत। तुझ्यात हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव, माझं आव्हान तुला आहे। चल घेऊन दाखव। दरम्यान उद्या अनिल परबांविरोधात हक्कभंग आणणार असल्याचं रामदास कदम म्हणतात। एखादा माणूस व्यवसाय करत असेल आणि तो योगेश कदमांचा काय करत असेल, तो काय गुन्हा आहे का? कुणाचे फोटो दाखवायचे हाऊसमध्ये आणि मला किती अक्कल आहे बघा, मी किती कायदे पंडित आहे बघा। चुकीची दिशाभूल करून माहिती देऊन स्वतःची पाठ फुटून घ्यायचं काम स्वतः चाललंय। याचं थांबवा, बस झालं। याला कोण भीक घालीत नाही, महाराष्ट्र भीक घालीत नाही। आणि म्हणून तुला पुन्हा सांगतोय, होय उद्या तुझ्यावरती हक्कभंग होणार आणि होणार आणि होणार, तो नियमानं होणार। नियमानं योगेश कदमांचा काही संबंध नसताना बेछूट आरोप करणं त्याच्यावरती, या बेसवरती तुझ्यावरती हक्कभंग उद्या होणार।